हॅलो. तर आजच्या व्लॉगमध्ये आहे आमचा पिकनिक व्लॉग. तर आम्ही सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत तर आम्ही सगळ्या गेलो होतो पिकनिकसाठी. आणि आजच्या व्लॉगमध्ये खूप सारी मस्ती धमाल सगळं काही आहे. सो हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतूस लाईफ. आणि आज आमचा जो व्लॉग आहे तो आहे स्पेशल असा पिकनिक व्लॉग, लेडीज पिकनिक. एक आमची छोटीशी आउटिंग पण होती आज. सो चला तर मग सुरू करूया. सकाळी मस्त असा हेअर वॉश करून घेतला, कारण तोपर्यंत असं काही डिसाईड नव्हतं की कुठं जायचं वगैरे. छान हेअर वॉश करून घेतला आणि हलकी फुलकी स्ट्रेटनिंग करून घेतली, कारण मला खूप जास्त पूर्ण स्ट्रेट पण हवे नव्हते आणि एकदमच अनमॅनेजेबल नव्हते पाहिजे. सो थोडेसे मॅनेजेबल होतील अशी मी हेअर स्ट्रेटनिंग करून घेतली. आणि त्यानंतर मग आणि असं पण आम्हाला पिकनिक जी आहे ती आमची दुपारी 3 नंतर, म्हणजे 3-4 वाजतानंतर संध्याकाळची होती, कारण दिवसभर खूप ऊन वगैरे असतं. आणि आता असं पण आमचे कुंदन सर घरी नाहीत, सो मला प्रियांशला घेऊन जाणं तर गरजेचं आहे, कारण तो इथे कुणाकडे राहील सो तो प्रश्न. म्हणून मग मी त्याला पण घेऊन गेले की म्हटलं चला, असं पण पिकनिक जी आहे आमची ती एका गार्डनमध्येच आम्ही जाणार होतो. म्हटलं चला मग मुलं पण खेळतील सोबत. मग प्रियांचे एक फ्रेंड आहे, माझ्या फ्रेंडचा मुलगा, सो त्याला पण मी रेडी केलं. त्याला तिला म्हटलं की त्याला पण सोबत घे, म्हणजे हे दोघंजणं छान असे खेळतील. अशा प्रकारे मग आम्ही आमची तयारी करायला सुरुवात केली होती. लंचमध्ये मग फक्त पीनट बटर आणि रोटीच खाल्ली होती, कारण सकाळी असं पण प्रियांचा टिफिन बनवला होता, सो त्याला एवढी काही भूक नव्हती. त्यानंतर आम्ही दोघं छान असं रेडी झालो. हलकं फुलकं मॅचिंग करायचा प्रयत्न केला, ब्लॅक अँड ब्ल्यूमध्ये. त्यानंतर आमची पण रिक्षा आली, तिथून आम्ही निघालो. परत ताईंना पण पिक केलं त्यांच्या सोसायटीमधनं, कारण आम्ही दोघीच ज्या आहेत ज्या आम्ही कॅम्पसच्या बाहेरून जाणार होतो. बाकी सगळ्या लेडीज कॅम्पसच्या आतमध्ये राहतात, तो सगळ्या त्या आपल्यासोबत गेल्या होत्या. आणि आम्ही पोचलो इथे, हे स्वर्णिम पार्क, जे गांधीनगरचं सगळ्यात मोठं पार्क आहे आणि खूप छान आहे. इथं बऱ्याच मुलांसाठी पण खेळण्यासाठी खूप काही गोष्टी आहे. पण मुलं राहिले बाजूला. इथे पहिले सगळ्यात आम्हीच खेळायला सुरुवात केली. सगळ्या लेडीज सगळ्या वेड्यासारखा खेळत होत्या आणि लहान मुलांसारखं ह्याच्यावर चढ, झुले, खेळ वगैरे बरंच मज्जा केली. मस्ती पण आली की चला एक दिवस आपण असं जगतो, छान वाटतं. मुलं पण छान एन्जॉय करत होते. त्यांच्यासाठी बॉल वगैरे आम्ही आधीच घेतलेला होता की चला ते पण बोर नाही झाले पाहिजे म्हणून, कारण मग लेडीज सगळे आपल्या गप्पा गोष्टी, डान्स वगैरे रील्समध्ये बिझी होऊन जातात, मग मुलं बोर होऊन जातात. त्यामुळे मग मुलांसोबत पण छान असा टाईम स्पेंड झाला पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी पण काही खेळण्यासोबत घेतल्या होत्या. आणि इथे बराच वेळ झाल्यानंतर मग थोडीशी भूक पण लागली होती. आणि ह्याच पार्कच्या बाहेर खूप सारं असं स्ट्रीट फूड जे आहेत, खूप छान छान असे होम बेकर्स असतात, कॉलेजची मुलं मुली असतात जे की आपले स्टॉल लावतात, खूप छान आहे. सो स्टार्टिंगला काही एवढं काही गर्दी आलेली नव्हती. मग आम्ही स्टार्टिंग केली पाणीपुरीपासून. म्हटलं चला पहिली छोटीशी भूक म्हणून पाणीपुरी खाऊन घेऊया. आणि पुन्हा नंतर आलो पार्कमध्ये थोडंसं फिरण्यासाठी. बरेच फोटोज वगैरे काढले, मस्ती केली, गप्पा मारल्या. आणि आदल्या दिवशीच फ्रेंडशिप डे पण होऊन गेला होता, सो त्यामुळे मस्त फ्रेंडशिप डे पण आम्ही छान सेलिब्रेट केला इथेच. आणि हे सगळं करत असताना दिवस कधी कुठे गेला कळाला पण नाही. बराच लेट होत आला होता, पण आम्ही असं पण ठरवलं होतं की आपण 9-10 वाजेपर्यंत आपण आपली पिकनिक जी आहे ती छान अशी एन्जॉय करून मग आपण घरी जायचं. आणि इथे आमच्या प्रियांशला पार्कमध्ये भेटलं होतं छोटंसं पपी. खूप क्यूट होतं, त्याला त्यासोबत खेळायचं होतं, पण ते पपी काय त्यासोबत खेळत नव्हतं. तो घाबरत होता प्रियांशला. मग प्रियांशने त्याच्यासोबत बसून थोडे फोटोज वगैरे क्लिक केले. आणि मग आम्ही आलो आमच्या डिनरची तयारी करण्यासाठी. सो डिनर म्हणजे आमचं स्ट्रीट फूडच होतं, मोमोज वगैरे आम्ही बरंच काय काय ऑर्डर केलं होतं. आणि इथे खूप छान असं खूप टेस्टी असं स्ट्रीट फूड पण भेटतं. स्ट्रीट फूड नाही म्हणू शकत आपण, हे सगळे जे आहेत ते होम बेकर्स, काही कॉलेजचे मुलं मुली, सो छान असं मस्त बनवतात आणि इथे सेल करतात. नंतर खाऊन झाल्यानंतर मग कोल्ड कॉफी पिण्याची इच्छा झाली होती, सो सगळ्यांनी कोल्ड कॉफी एन्जॉय केली. तर आजच्या या एंडच्या फोटोजसोबत आजचा आमचा व्हिडिओ जो आहे, जो व्लॉग आहे, तो इथेच एंड होतो. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.